गुरुनाथ जगताप मी इयत्ता 3 शिकतो. आज 27 फेब्रुवारी. आज मराठी राजभाषा गौरव दिन. आणि आजच 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा गौरव दिन का साजरा केला जातो? कारण आज कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. कवी कुसुमाग्रज ते साहित्यातील खूप मोठे साहित्यिक होते. त्यांना साहित्यातील खूप मोठा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यांनी संस्कृत इंग्रजी असल्या दुसऱ्या भाषेतील शब्द आपल्या मराठी भाषेत होते, म्हणून त्यांनी ते शब्द काढून आपल्या मराठी भाषेतील शब्द तयार केले. मराठी भाषेत शब्द आता आपण मोबाईल काय म्हणतो त्याचा मराठीतला शब्द काय? भ्रमणध्वनी. आणि आता आपण फॅनला काय म्हणतो? फॅन म्हणतो. त्याचा मराठीतला शब्द काय? पंखा. असे अनेक शब्द त्यांनी तयार केले. आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस जागतिक राजभाषा गौरव दिन म्हणून मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्यांनी एवढं काम केलं. आज आपले काम काय करायचं? आपण काम काय करायचं? आज आपण दुसऱ्या भाषेतील माणूस आपल्या पुढे येऊन दुसरी भाषा बोलायला लागला आणि आपल्याला काय विचारायला लागला. आपण आज जास्तीत जास्त मराठी बोलायचं आहे आणि पुढच्याला बी जास्तीत जास्त मराठी बोलतं करायचं आहे. पुढे येऊन जर म्हणाला तो म्हणाला की तो म्हणाला की हे रस्ता किधर जाते, आगे क्या है असं म्हणाला तर आपण त्याच्या भाषेत उत्तर द्यायचं नाही. आपण आपल्या भाषेत उत्तर द्यायचं. पुढं आपण आपल्या भाषेत त्याच्यासारखं बोलायचं नाही. आगे रस्ता आहे, आगे पूल आहे, ब्रिज आहे असं बोलायचं नाही. आगे खेत आहे असं बोलायचं नाही. आपल्या भाषेत बोलायचं. पुढे इनकी ते कोताळ्याचं आहे, पुढे पूल आहे, शेत आहे असं आपल्या भाषेत बोलायचं. आपल्या भाषेत बोलायचं. आज प्रत्येक पालक 10,000 15,000 घालून आपली मुले इंग्लिश मिडियमला घालत आहेत. त्या सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपण त्यातील फक्त 5,000 आपल्या मराठी शाळेला बक्षीस म्हणून द्यावेत आणि आपल्या शाळेचा विकास करावा. इंग्रजी ही धनाची भाषा आहे आणि मराठी ही मनाची भाषा आहे. मराठी मनाची भाषा आहे. आणि तुम्हाला जर मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल त्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मराठी शाळा जिवंत ठेवणे. म्हणून तुम्ही सर्वजण आपली मुलं मराठी शाळेत घाला. एवढे बोलून मी माझी 2 शब्द संपवतो.